वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे KB रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 11वीचं जे प्रकरण दुसरं आहे पैसा मनी, यातला मनी इव्हॅल्युएशन पैशाची उत्क्रांती या संदर्भात माहिती घेत होतो. त्यामध्ये आपण पैशाचे जे काही सुरुवातीचे प्रकार आहे त्यामध्ये सर्वात पहिला प्रकार पाहिला होता आपण पशु पैसा. पैसा म्हणून पशूंचा वापर केला जात होता, परंतु पशूंमध्ये विभाज्यतेची समस्या असल्यामुळे विभाजन होत नसल्यामुळे पशु पैसा वापरणे सोयीस्कर नव्हते. म्हणूनच त्याच पुढे वस्तू पैसा अस्तित्वात आला. पहिला पशु पैसा, 2 नंबर वस्तू पैसा, गुड्स मनी. वस्तूंचा वापर पैसा म्हणून केला जाऊ लागला. वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहने, त्याचप्रमाणे स्टोरेज करणे यासारख्या समस्या वस्तू पैशात असल्यामुळे पुढे धातू पैशाचा वापर झाला. म्हणजे तिसरा प्रकार होता धातू पैसा. पण धातू पैशातही धातूंचं जे मूल्य होतं ते इतर धातूंच्या तुलनेत कसे ठरवायचे. समजा सोनं असेल, लोखंड असेल, मग सोनं 1 किलो सोनं आणि 1 किलो लोखंड, खूप मोठा डिफरन्स आहे. मग त्यामुळे इतर धातूंच्या तुलनेत मूल्य कसे ठरवायचे यामुळेच पहा पुढे मग धातू पैशाऐवजी धातूची नाणी, मेटल कॉईन अस्तित्वात आल्या. आणि मग कॉईनमध्ये आपण पाहिलं होतं की कॉईनचे 2 प्रकार पाहिले होते आपण, प्रमाणित नाणी आणि गौण नाणी. प्रमाणित नाणी त्यालाच प्रधान नाणी असे म्हणतात. आता प्रमाणित नाणी म्हणजे काय, तर आपण जे कॉईन आहे कॉईनच्या बाबतीत 2 प्रकारचे मूल्य विचारात घेतले होते. मागील लेक्चरला तुम्हाला सांगितलं की एक अंगभूत मूल्य आणि एक दर्शनी मूल्य, फेस व्हॅल्यू अँड इंटरनल व्हॅल्यू. आता फेस व्हॅल्यू म्हणजे काय की जे त्या नाण्यावर छापील स्वरूपात असते त्याला तुम्ही दर्शनी मूल्य असे म्हणतात. समजा 100 रुपयाची नोट आहे, त्याच्यावर 100 रुपये लिहिलेलं आहे, मग ते काय आहे, तिचं दर्शनी मूल्य आहे. 10 रुपयाचा कॉईन आहे, त्याच्यावर 10 रुपये लिहिलेलं आहे, म्हणजे 10 रुपये हे काय आहे, त्याच्यावरचं दर्शनी मूल्य, फेस व्हॅल्यू. आणि तो कॉईन तयार करण्यासाठी ज्या काही धातूचा वापर केलेला आहे त्या धातूचं जे व्हॅल्युएशन आहे त्याला तुम्ही म्हणतात इंटरनल व्हॅल्यू. मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं, 10 रुपयाच्या कॉईनवर 10 रुपये लिहिलेला आहे, पण तोच 10 रुपयाचा कॉईन जर वितळवला आणि तुम्ही तो भंगारात विकला तर त्याचे किती पैसे येणार, त्यावरनं त्या धातूचं इंटरनल मूल्य, अंतर्गत मूल्य समजतं. म्हणजेच पहा, नाणी किंवा पुढची जी करन्सी अस्तित्वात आली त्याला दर्शनी मूल्य आणि अंगभूत मूल्य. मग ते कॉईनच्या बाबतीत असेल किंवा पेपर करन्सी त्याला तुम्ही म्हणतात कागदी चलन, याच्या बाबतीत पण अस्तित्वात होतं दर्शनी मूल्य आणि अंगभूत मूल्य. आता आपण कॉईनच्या बाबतीत विचार करत होतो, पहा 2 प्रकार पाहिले होते मेटल कॉईनचे. एक होतं प्रमाणित नाणी. आता प्रमाणित नाणी म्हणजे काय, तर ज्या नाण्यांचे दर्शनी मूल्य आणि अंगभूत मूल्य हे समान होते, सारख्याच प्रकारचे होते, अशा नाण्यांना तुम्ही म्हणतात प्रमाणित नाणी. ही नाणी मौल्यवान धातूंपासून तयार होत होती, सोने चांदी यासारख्या धातूंपासून ही नाणी तयार होत होती. ब्रिटिश पूर्व काळ सुरुवातीच्या कालखंडामध्ये याच नाण्यांचा वापर होत होता, प्रमाणित नाणी किंवा प्रधान नाणी. त्यानंतर पुढे होती गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी. आता गौण नाणी म्हणजे काय होती, पहा की ज्या नाण्यांचे दर्शनी मूल्य हे अंगभूत मूल्यापेक्षा जास्त होते त्या नाण्यांना तुम्ही म्हणतात गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी. सध्याला भारताच्या चलन व्यवस्थेमध्ये जेवढ्या काही स्वरूपाचे कॉईन आहे, 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, हे सर्व गौण नाणी स्वरूपातली येतात. त्यानंतर पुढचा प्रकार पाहिला होता आपण कागदी चलन. मग कागदी चलनाच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं मी, कागदी चलन छापण्याचा मक्ता किंवा मक्तेदारी ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहे. भारताची जी मध्यवर्ती बँक आहे RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, 1 एप्रिल
1935ला RBIची स्थापना झाली. पुढे 1 जानेवारी 1949ला RBIचे राष्ट्रीयकरण झाले. सध्याचे जे गव्हर्नर आहे शक्तिकांत दास, बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केली, शक्तिकांत दास हे सध्याचे गव्हर्नर आहे RBIचे. आणि मग त्याच गव्हर्नरची काय असते, नोटेवर, प्रत्येक नोटेवर स्वाक्षरी असते. 1 रुपयाची नोट सोडली तर बाकीच्या सर्व नोटांवर RBIच्या गव्हर्नरची स्वाक्षरी असते. आणि 1 रुपयाची नोट छापण्याचा अधिकार भारत सरकारचा असतो. तुम्हाला सांगितलं मी, 1 रुपयाची नोट व सर्व प्रकारचे कॉईन छापण्याचा अधिकार हा भारत सरकारचा असतो व 1 रुपयाच्या पुढील सर्व नोटा छापण्याचा अधिकार किंवा मक्ता हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा आहे. त्यानंतर मग आता पुढे अस्तित्वात येतो तो पतपैसा. पतपैसा ॲक्च्युली बँकांच्या व्यवहारांमुळे निर्माण झालेला पैसा आहे. पहा, आता बँका, व्यापारी बँका, कमर्शियल बँका ज्या आहेत त्या बँकेमध्ये तुम्ही ठेवतात. म्हणजेच पहा, लोकांनी ज्या काही ठेवी ठेवलेल्या आहेत त्या ठेवीच्या आधारावर व्यापारी बँका काय करत असतात, क्रेडिट क्रिएशन करत असतात, पत निर्मिती करत असतात. बँकांमध्ये लोकांकडून ठेवल्या गेलेल्या ठेवीच्या आधारावर धनादेश, धनाकर्ष, त्याला तुम्ही म्हणता चेक, DD हे दिले जातात आणि या साहाय्याने पतनिर्मिती होते. यालाच तुम्ही पतपैसा असे देखील म्हणतात किंवा बँक पैसा असे देखील म्हणतात. आता DD किंवा चेक याचा वापर पहा तुम्ही पैशासारखाच करू शकतात. समजा एखादा तुमचा महिन्याचा पगार आहे, 10,000 रुपये जर समजा तुम्हाला मिळाले आणि तुमच्या जिथं तुम्ही काम करताय त्यांनी 10,000चा तुम्हाला चेक दिला, तर तो तुम्ही स्वीकारून तुमच्या बँकेमध्ये जाणार, तुम्हाला त्या बँकेमधनं 10,000 रुपये मिळणार. म्हणजे हा जो पैसा आहे, क्रेडिट मनी त्याला म्हटलं जातं, पतपैसा, तो पैशासारखेच काम करतो. पण पैशासारखा तो स्वीकारणे बंधनकारक नाहीये. पहा, जसं तुम्ही मार्केटमध्ये गेलात आणि 10 रुपये बाजारामध्ये तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची आहे, सपोज 10 रुपयाची वस्तू, मग दुकानदाराने तुम्हाला सांगितली 10 रुपयाची वस्तू आहे, तुम्ही त्याला 10 रुपये दिले, तो स्वीकारणार ती 10 रुपयांची नोट, ज्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरची सिग्नेचर आहे, प्रॉमिसरी नोट आहे. पण तिथेच तुम्ही भाजीपाला मार्केटमध्ये गेलात आणि एखादी भाजीपाला विक्रीवाली एखादी महिला आहे, तिच्याकडनं तुम्ही 10 रुपयाची भाजी घेतली आणि तिला 10 रुपयाचा चेक लिहून दिला, तर ती बाई स्वीकारणार आहे का चेक? नाही. कारण की हा जो पतपैसा आहे तो स्वीकारणं बंधनकारक नाहीये, तो विधिग्राह्य पैसा ठरला जात नाही. अविधिग्राह्य पैसा, पैशाचे 2 प्रकार परत सांगितलेले आहे, विधिग्राह्य पैसा आणि अविधिग्राह्य पैसा. विधिग्राह्य पैसा ज्याला आता आपल्या चलनातील जे काही कॉईन, ज्या काही नोटा आहे त्या सर्व विधिग्राह्य पैशामध्ये मोडतात. अविधिग्राह्य पैशामध्ये चेक असेल, DD असेल यांचा समावेश होतो. म्हणजे ते वापरणं किंवा स्वीकारणं बंधनकारक नसतं. त्यानंतर पहा, पतपैशाच्या बाबतीत जर विचार केला, आता धनादेश, धनाकर्ष पैशासारखीच कार्य करतात, परंतु ते पैसा नसतात. तर ते काय असतं, तर ते ठेवी हस्तांतरित करण्याचे एक पतसाधन आहे. लक्षात ठेवा, DD किंवा चेक हा पैसा नाहीये, तर तो ठेवी हस्तांतरित करण्याचे पतसाधन आहे. म्हणजेच काय, तर एका खातेदाराच्या अकाउंटमधनं रक्कम दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर केली गेली, कशाच्या साहाय्याने? चेकच्या साहाय्याने. इथे पैसा हस्तांतरित झाला नाही, इथे काय, चेकच्या साहाय्याने ठेव हस्तांतरित केली गेली. म्हणजेच चेक, DD हे काय आहे, एक प्रकारचं ठेव हस्तांतरित करण्याचं पतसाधन आहे. आधुनिक युगामध्ये प्रत्येकच ठिकाणी पतपैसा वापरणंही सोयीस्कर नव्हतं, म्हणूनच पुढे परत प्लास्टिक पैसा अस्तित्वात आला. मग प्लास्टिक पैसा हा काय होता, तर प्लास्टिक पैसा ATM कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यांच्या स्वरूपात. आता प्लास्टिक पैशाशी बरेच मेंबर परिचित असाल तुम्ही. प्लास्टिक पैसा काय आहे, ATM कार्ड प्रत्येकाने पाहिलं असेल. मग तो ATM कार्ड कशा प्रकारे वापरलं जातं, ATM कार्डला काय व्हॅल्युएशन आहे, तुम्ही आजकाल सुरुवातीला फक्त ATM मधनं पैसे काढण्यापुरतंच त्याचा वापर होता. आता तुम्ही ऑनलाईन
पर्चेसिंगसाठी सुद्धा ATM कार्डचा वापर करतात. क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, यांचा वापर ऑनलाईन व्यवहार, खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे तुमच्या मोबाईलचे रिचार्ज वगैरे करायचे असतील त्यासाठी देखील या ऑनलाईन पैशाचा प्लास्टिक पैशाचा वापर केला जातो. मग आधुनिक युगामध्ये जसजसं पैशामध्ये उत्क्रांती होत गेली, पैसा वापरण्यामध्ये नाविन्य निर्माण होत गेलं. मग हे नाविन्य पहा, पैशाचं नंतर पुढे आला होता प्लास्टिक पैसा. त्यालाच तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड इत्यादी स्वरूपातील पैसा आहे. आता तुम्ही हॉटेलमध्ये जरी गेलात, तुमच्या खिशात पैसे नाही आहे, ATM कार्ड आहे, ATMची पिन वगैरे आहे, तिथं तुम्हाला स्वॅप करणं शक्य होतं आणि ते तुम्ही तुमच्या अकाउंटमधनं पैसे त्या हॉटेल मालकाच्या अकाउंटवर ट्रान्सफर करू शकतात. किंवा कुठल्याही प्रकारची वस्तू खरेदी करण्यासाठी गेलात, तुमच्याकडे ATM कार्ड आहे. आता पहा, तुम्ही कॅश पैसे वापरताय, कॅश पैसे घेऊन तुम्ही ट्रॅव्हल करताय, तुमचे पैसे जर चोरीला गेले तर तो तुमचा लॉस आहे. पण मग त्या पैशांच्या जागेवर समजा आता पहा, तुम्ही ATM कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, एकदम छोटं कार्ड असतं, तुमच्या पॉकेटमध्ये सहज फिट होतं. मग ते कार्ड हरवलं तरी त्याचा जो कोड नंबर आहे ATM कार्ड वापराचा, तो तुमच्याकडे पिन त्याला म्हणतो आपण, तो पिन नंबर तुमच्याकडे असल्यामुळे त्याचा गैरवापर होणं शक्य नाही. त्यामुळे तुम्हाला वारंवार बँका माहिती देत असते की तुमच्या ATMचा पिन नंबर कुणाशी शेअर करू नका. मग असं तुमचं जे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड हरवलं तरी बँकेला परत अर्ज करून तुम्हाला ते परत मिळतं, तुमचे पैसे सेफ राहतात. पण व्यवहारामध्ये तुम्ही प्रवास करताना तुमचे पैसे हरवले तर तो सर्वस्वी तुमचा लॉस आहे. ATM कार्ड, डेबिट कार्ड हरवलं, तुमचा लॉस होत नाही, तुम्ही परत नव्याने ते वापरू शकतात. म्हणजेच मग आधुनिक युगामध्ये परत मोठ्या प्रमाणावरील रक्कम जरी तुम्ही हस्तांतरित करायची असेल तर ती हस्तांतरित करणारा चोरीचा धोका असतो. पण तसं ATM कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डच्या साहाय्याने तुम्ही पैसे हस्तांतरित करतात, ते धोक्याचं ठरत नाही. तर अशा प्रकारे ATM कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याचा नव्याने उगम झाला. पण त्याही पुढे पहा की अपडेशन आहे, पहा की पैशामध्ये सुद्धा नवनवीन बदल होत गेले, नवनवीन संकल्पना उदयास आल्या की आता ATM कार्ड, डेबिट कार्डच्या विना देखील पैसा म्हणून काही साधनांचा वापर होतो. तर मग ती साधनं कोणती आहे, तर तो आहे तुमचा इलेक्ट्रॉनिक पैसा, ई मनी. मग हा ई मनी काय आहे, तर ई वॉलेट आहे तुमच्याकडे. पहा, Paytm आहे, Google Pay आहे, फोनपे आहे, भीम ॲप आहे. या सर्व वॉलेटचा वापर तुम्ही डिजिटल मनी ट्रान्सफर करण्यासाठी करू शकतात. व्यवहारामध्ये सुद्धा आजकाल पहा, Paytm वगैरे तुम्ही मोबाईल जर यूज करत असाल, अँड्रॉइड मोबाईलमध्ये तुम्हाला दिसते Paytm कार्ड आहे, त्यानंतर फोनपे, गुगल पे यासारख्या ई वॉलेटचा वापर व्यवहार करताना केला जातो. आणि पहा, इलेक्ट्रॉनिक पैशालाच मौद्रिक मूल्य असून ते इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या साहाय्याने हस्तांतरित केले जाते. मग इलेक्ट्रॉनिक यंत्रणा कोणकोणती, मग त्या ई वॉलेटचा वापर तुम्ही मोबाईल फोनच्या साहाय्याने करू शकतात, तुमच्याकडे टॅबलेट असेल त्याच्या साहाय्याने, तुमच्याकडे स्मार्ट कार्ड असेल त्याच्याही साहाय्याने तुम्ही ई वॉलेटचा वापर करू शकतात. त्यानंतर तुमच्याकडे संगणक असेल, लॅपटॉप असेल त्याच्याही साहाय्याने तुम्ही ई वॉलेटचा वापर करू शकतात. ई वॉलेटच्या साहाय्याने तुमच्या अकाउंटमधले पैसे डिडक्ट होत असतात. तुम्ही ऑनलाईन पर्चेसिंग करतात, तिथे तुमच्या अकाउंटमधले पैसे डिडक्ट होतात. म्हणजे प्रत्यक्ष जो वैधानिक पैसा आहे त्याचे हस्तांतरण न होता इलेक्ट्रॉनिक पैशाचं हस्तांतरण केलं जाते. पहा, ई वॉलेटमुळे तुम्हाला पैशापेक्षाही भारी प्रकार कसा आहे की तुम्ही समजा बँकेत ठेवायचे आहे किंवा बँकेकडून तुम्हाला पैसे काढून आणायचे आहे बँकेतनं, किंवा ATM मधनं पैसे काढायचे तर त्या ATM कार्डपर्यंत जाणं गरजेचं आहे. आता हा पैसा जर तुम्ही बँकेत ठेवला, रात्री अपरात्री कधी तुम्ही तुमच्या मोबाईलला चार्जिंग असेल, इंटरनेटची सुविधा असेल, त्याच्यावर काही सेकंदामध्ये तुम्ही व्यवहार करू शकतात. बरेचसे आजकाल व्यवहार हे
ई वॉलेटच्या साहाय्याने केले जातात. लाईट बिल भरणं असेल, फोन बिल, गॅस कनेक्शन असेल, त्यानंतर डिशचे रिचार्ज असेल, त्यानंतर बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे असतील, हे सर्व ई वॉलेटच्या साहाय्याने केले जातात. मागील वर्षी विद्यार्थ्यांना ई वॉलेटवर प्रोजेक्ट दिला होता. याही वर्षी तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांसाठी ई वॉलेटचा प्रोजेक्ट कंपल्सरी देणार आहे. तर ई वॉलेट संदर्भात माहिती, अजूनही माहिती तुम्ही घेऊ शकतात. तुमच्या घरामध्ये कोणी यूज करत असेल ते यूज करण्याच्या स्टेप काय आहे, ATM कार्ड वापरण्याचा स्टेप काय आहे, या संदर्भात तुम्हाला पुढे आपण झूम मीटिंग घेणार आहोत. तर त्या झूम मीटिंगमध्ये तुम्हाला त्या संदर्भात माहिती दिली जाईल की ATM कार्ड कसं वापरायचं. आजकाल बऱ्याच जणांना माहीत आहे ATM, पण ते ATM कार्ड वापरायचं कसं. अजून तुमच्यापैकी बऱ्याच काही मेंबर असतील त्या ATMचा लॉंग फॉर्मही तुम्हाला माहीत नाही आहे. बरेच मेंबर म्हणतात एनी टाईम मनी. तर हा एनी टाईम मनी ATMचा लॉंग फॉर्म नाही आहे. ATM ॲटोमॅटेड ट्रेलर मशीन, त्याला तुम्ही म्हणतात स्वयंचलित गणना यंत्र. पुन्हा एकदा ATMचा लॉंग फॉर्म सांगतोय, काळजीपूर्वक ऐका पहा. ॲटोमॅटेड ट्रेलर मशीन, स्वयंचलित गणना यंत्र. तर अशा प्रकारे ते ATM असेल, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यांचा वापर कशा प्रकारे करायचा, त्यातनं पैसे कसे काढायचे. तुमच्या घरामध्ये जर ATM कार्ड असेल तर त्याच्या स्टेप काय काय आहे ते माहीत करून घ्या. तुमच्या घरामध्ये तुमचा मोठा भाऊ असेल, वडील कुणी असेल, ते जर ई वॉलेटचा यूज करत असतील तर तो ई वॉलेट कसा यूज करायचा, त्याची सिक्युरिटी कशी ठेवायची, त्याचे जे पासवर्ड आहे ते गोपनीय का ठेवले जातात, या संदर्भात माहिती तुमच्या घरातल्या व्यक्तीकडनं घ्या. आधी तुम्ही माहिती मिळवा. ज्यावेळेस आपली झूम मीटिंग होईल त्या झूम मीटिंगमध्ये मी तुम्हाला त्याबद्दल प्रत्यक्ष माहिती देईल. त्यानंतर पहा, मग आता इलेक्ट्रॉनिक पैशाला मध्यवर्ती बँकेचे पाठबळ आहे. त्यामुळेच इलेक्ट्रॉनिक पैसा जागतिक व्यवहारामध्ये देखील वापरला जातो. त्याला अंकात्मक किंवा संगणक पॉकेट, ई वॉलेट असं देखील म्हटलं जातं. मग आता ई वॉलेटचे प्रकार काय काय आहे या संदर्भात तुम्ही माहिती तुमच्याकडे काय काय आहे ती अपडेट करा. आपण झूम मीटिंगमध्ये याच्यावर सविस्तर लेक्चर घेऊ. त्यानंतर पहा, आता पैशाची गुणधर्म आहेत पहा. सर्वात पहिलं, जो तुम्ही पैसा वापरतात तो पैसा आहे, मग का आहे, तर त्याच्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहे, काहीतरी गुणधर्म आहे, काहीतरी फीचर्स आहे त्याचे. तर सर्वात पहिलं गुणधर्म आहे पहा, सार्वत्रिक स्वीकार्यता. पैसा वापरणं सर्व ठिकाणी तो पैसा स्वीकार्य असला पाहिजे. पैसा या वस्तूमध्ये सार्वत्रिक स्वीकार्यता हा गुणधर्म असल्यामुळेच तो विनिमयाचे माध्यम म्हणून सर्वत्र स्वीकारला जातो. पहा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने छापलेली जी नोट आहे ती भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात घेऊन गेला तिथं तुम्ही ती घेऊ शकतात. पण तिथेच चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडिया यांनी छापलेल्या नोटा आहे, तुम्हाला दिसतात पहा, खाऊच्या पुड्यामध्ये किंवा लहान मुलांच्या खेळणीमध्ये नोटा दिसतात. त्या नोटा तुम्ही स्वीकारू शकतात का? त्यांना सार्वत्रिक स्वीकार्यता आहे का? नक्कीच नाही. कारण की RBIच्या गव्हर्नरने तुम्हाला जी स्वाक्षरी करून प्रॉमिसरी नोट दिलेली, वचन चिठ्ठी दिलेली आहे, त्याच नोटीची सार्वत्रिक स्वीकार्यता आपल्या भारत देशामध्ये संपूर्ण ठिकाणावर आहे. त्यानंतर पुढे आहे पहा, विभाज्यता. छोट्या छोट्या व्यवहारांसाठी हा पैसा विभागता आला पाहिजे. समजा तुमच्याकडे 100 रुपयाची नोट आहे आणि तुम्हाला 10 रुपयाची वस्तू घ्यायची आहे. तुम्ही दुकानात गेलात, त्या दुकानदाराला 100 रुपयाची नोट दिली, दुकानदार ती 10 रुपयाची वस्तू देणार आणि तुम्हाला 90 रुपये परत देणार. किंवा 10 रुपयाची नोट दिली तुम्ही आणि 1 रुपयाची वस्तू घेतली तर 10 ठोकळे 10 रुपये तुम्हाला, 9 रुपये तुम्हाला दुकानदार वापस देणार. म्हणजे छोट्या व्यवहारांसाठी हा पैसा वापरता येऊ शकतो. विभाज्यता हा गुणधर्म पैशामध्ये आहे. 100 रुपयाची वस्तू घेतली, 100 रुपये दिले, व्यवहार कंप्लीट झाला. पण 50 रुपयाची वस्तू घेतली आणि 100 रुपये दिले तरी व्यवहार कंप्लीट होतो, कारण की दुकानदार तुम्हाला 50 रुपये रिटर्न देतो. त्यानंतर पुढे पहा, टिकाऊपणा. आता हा पैसा जर नाशवंत स्वरूपाचा असता तर फायदा आहे का? पैसा तुम्ही स्टोअर करून ठेवताय आणि काही दिवसाने तो खराब होणार आहे, मग तो स्टोअर करून ठेवणं शक्य होणार नाही.
पैशाच्या अंगी किंवा जो पैसा म्हणून जी वस्तू वापरताय ती टिकाऊ स्वरूपाची असली पाहिजे, दीर्घकाळ ती टिकली पाहिजे. म्हणजेच पैशाच्या अंगी टिकाऊपणा हा गुणधर्म असल्यामुळे चलनी नोटा किंवा नाणी दीर्घकाळात पुन्हा पुन्हा त्यांचा वापर केला जाऊ शकतो. त्यानंतर सुज्ञता, लगेच ती सुलभतेने ओळखता आली पाहिजे. आता आपल्या ज्या नोटा आहे ते कलर वगैरे, त्यांचे कलर किंवा त्यांचा जो आकार आहे त्यांच्यावर छापील. तुम्हाला मी मागील व्हिडिओच्या खाली दिलेलं होतं की 10 रुपयाच्या नोटीवर कशाची चित्र आहे, 100 रुपयाच्या नोटीवर 2000च्या नोटीवर मंगलयानाचं चित्र आहे, 500 रुपयाच्या नोटीवर लाल किल्ल्याचं चित्र आहे. मग असे जे चित्र आहेत ते ठरवण्याचा अधिकार RBI राखीव आहे. आणि त्यामुळे तुम्हाला त्या नोटांशी तुम्ही परिचित आहात. तुम्हाला लगेच समजतं. 10 रुपयाची नोट दिली लगेच समजणार ही 10 रुपयाची नोट. 100 रुपयाची नोट दिली ती देखील तुम्हाला समजून येणार की ही 100 रुपयाची नोट आहे. म्हणजे नोटा पाहिल्याच क्षणी तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होतं. म्हणजेच पैशाच्या अंगभूत सुज्ञता हा एक गुणधर्म आहे. म्हणजेच पैसा ही वस्तू सुलभतेने ओळखता येते. देवाणघेवाण करण्यासाठी व्यक्तीकडून निर्माण होणारी संदिग्धता येथे टाळली जाते. त्यानंतर पुढे वहनीयता, पैसा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे वाहून नेता येतो. जर पैसा वाहून नेणे, पैसा जड नाही मोठ्या व्यवहारांसाठी तुम्ही चेक चा वापर करू शकतात किंवा ज्या कागदी नोटा आहेत त्यांचाही वापर तुमच्याकडून केला जातो. म्हणजेच पैशाच्या अंगी वहनीयता, सुलभतेने वाहून नेता येत असेल तर तो पैसा चांगल्या स्वरूपाचा. पैसा हा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहज सोयीनुसार वाहून नेता येतो. उदाहरणार्थ चलनी नोटा आहेत. त्यानंतर एकजिन्सीपणा, आपल्या चलनात जेवढ्या काही नोटा आहेत त्या एकजिन्सीपणा आहे. जर नोटांचे कलर रोज रोज बदलले तर संदिग्धता निर्माण होईल, या नोटा असली आहे की नकली आहे ते तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये एकजिन्सीपणा, रंग आकार यानुसार त्या नोटा कशा असल्या पाहिजे, रंग रूप आकार यानुसार एकसारख्या असल्या पाहिजे. स्थिरता, पैशाला स्थिर मौद्रिक मूल्य आहे. ते वस्तू व सेवांची विनिमय मूल्य मोजण्यासाठी वापरात येते. या वस्तूंची देवाणघेवाण भविष्यातील गरजानुसारच केली जाते. म्हणूनच पैसा हे स्थिर आहे, स्टॅटिक मूल्य आहे पैशाला एक प्रकारचं. तर अशा प्रकारे पैशाच्या बद्दल आपण पैशाचे जे काही गुणधर्म आहे या संदर्भात माहिती पाहिली. त्याचप्रमाणे पैशाचे जे काही प्रकार आहे त्यामधला पतपैसा, प्लास्टिक पैसा आणि इलेक्ट्रॉनिक पैसा या संदर्भात आजच्या लेक्चरला आपण माहिती पाहिली. लेक्चर समजल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे लेक्चरमध्ये ज्या काही कन्सेप्ट सांगितल्या तुम्हाला त्या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. तुमचे काही प्रश्न असतील ते देखील यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. धन्यवाद.